पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु ल केवळ एका शतकातील महान विनोदी लेखक नव्हे, तर ते हास्य, प्रेम आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेले एक चालते फिरते विद्यापीठ होते. त्यांची विनोद बुद्धी केवळ त्यांच्या लेखनातूनच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक संवादातून आणि क्षणाक्षणाला प्रकटणाऱ्या हजरजबाबीपणातून फुलत असे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण हास्याच्या धबधब्यात चिंब होत असे. त्यांचे काही किस्से आजही फारसे चव्हाट्यावर आलेले नाहीत, परंतु ते त्यांच्या व्यक्तिमत्वाची साधी, अद्वितीय आणि अस्सल बाजू दर्शवतात. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पु ल देशपांडे यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या किस्स्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पहिले, सरळ माणसाचे नामकरण. एकदा वसंत सबनीस यांनी पु ल देशपांडे यांना त्यांचे मित्र अभिनेते शरद तळवलकर यांची ओळख करून दिली. पु ल त्यांना भेटल्यावर लगेच म्हणाले, "अरे वा, चांगला मनुष्य दिसतो." "नव्हे, हा चांगलाच असणार." यावर वसंतराव सबनीसांनी कारण विचारले. पु ल म्हणाले, "अरे, याच्या नावावरून कळतं येते. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार नाही, म्हणजे हा माणूस सरळ असणारच." हा किस्सा पुलंच्या भाषेच्या व्याकरणात्मक निरीक्षणातून आणि त्यातून विनोद निर्माण करण्याच्या त्यांच्या आगळ्या शैलीतून जन्माला आला. दुसरे, कर्कोटकाला गप्प करण्याचे गुह्यशास्त्र. पुलंच्या उरलं सुरलं या पुस्तकात त्यांनी मित्र कर्कोटकाला सांगितलेला एक गमतीशीर संवाद आजही लागू पडतो. फोनवर भडकून मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज खाली आणण्याचे एक सोपे गुह्यशास्त्र त्यांनी सांगितले. ते म्हणजे ती व्यक्ती रागाने आवाज चढवत असताना आपण फक्त शांतपणे विचारणे, "प्लीज जरा मोठ्याने बोलता का?" हे ऐकताच समोरचा माणूस गोंधळून जातो आणि त्याचा आवाज आपोआप खाली होतो. हा किस्सा पुलंच्या मानवी स्वभावाच्या आणि संवादाच्या अचूक अभ्यासाचे प्रतीक आहे. तिसरे, सरकारी भाषेवरील उपरोधिक टीका. सरकारी कामकाजातील क्लिष्ट आणि दुर्बोध मराठी भाषेबद्दल पु ल अतिशय गंभीरपणे उपहास करत असत. एकदा त्यांनी पोलीस सूत्रांनी बातमी दिली हे रेडिओवर ऐकले. सूत्र हे इंग्रजी सोर्सचे भाषांतर आहे. हे कळल्यावर ते म्हणाले, "म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी कळली तर ती मंगळसूत्राकडून कळाली असं म्हणायला हरकत नाही." पुलंच्या या भाषेवरील या मिश्किल टीकेतून त्यांची भाषिक शुद्धतेची तळमळ दिसून येते. तर हे होते पु ल देशपांडे यांच्याबद्दल कधीही न ऐकलेले 3 विनोदी किस्से. त्यांच्या सहजतेत मोठी बुद्धिमत्ता दडलेली होती. त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि इतरांनाही तो आनंद भरभरून वाटला. त्यांचे प्रत्येक उत्तर हे विचारपूर्वक, उपरोधिक आणि तितकेच माणुसकीने भरलेले असे. म्हणूनच पुलंचे किस्से हे केवळ वाङ्मयीन ठेवा नसून जीवनातील ताण कमी करण्याची आणि हसत खेळत जगण्याची प्रेरणा देणारे एक अमूल्य तत्वज्ञान होते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.